राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरे हरि 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 जय जय राम कृष्ण हरि हरे जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरे जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि रूप पाहता लोचनी लोचनी 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 रूप पाहता लोचनी हा रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी हा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा
बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा हरे जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम आवडीने भावे हरिनाम घेसी आवडीने भावे हरिनाम घेसी आवडीने भावे हरिनाम घेसी आवडीने भावे हरिनाम घेसी चिंता त्यासी सर्व आहे तुझी चिंता त्यासी सर्व आहे तुझी चिंता त्यासी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टी नको खेद करू कोणत्या गोष्टीचा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणतसे पती लक्ष्मीचा जाणतसे पती लक्ष्मीचा जाणतसे सकळ जीवांचा करीतो सांभाळ सकळ जीवांचा करीतो सांभाळ सकळ जीवांचा करीतो सांभाळ सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोकलील ऐसे नाही तुझ मोकलील ऐसे नाही तुझ मोकलील ऐसे नाही जैशी स्थिती आहे तैशा परी राही जैसी स्थिती आहे तैशा परी राहे जैशी स्थिती आहे तैशा परी जैसी राही स्थिती आहे तैशा परी राहे कवतुक तू पाहे संचिता कवतुक तू पाहे संचिताचे कवतुक तू पाहे संचिताचे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला हरी कृपे त्याचा नाश झाला हरी कृपे त्याचा नाश झाला हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली त्या चिंता नाही मागुता जन्म घेणे त्या नाही मागुता जन्म घेणे त्या नाही मागुता जन्म घेणे हरे विठोबार कुमाई विठोबार खुमाई हरे विठोबार कुमाई विठोबार खुमाई विठोबार कुमाई विठोबार जय जय खुमाई विठोबार कुमाई जय विठोबार खुमाई विठोबार कुमाई 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 विठोबार बार खुमाई विठोबार कुमाई विठोबार खुमाई विठोबार कुमाई बार खुमाई विठोबार कुमाई विठोबार खुमाई विठोबार कुमाई पावल्या विठोबार खुमाई जय विठोबार कुमाई विठोबार खुमाई विठोबार कुमाई विठोबार खुमाई विठोबार कुमाई विठोबार खुमाई विठोबार कुमाई विठोबार खुमाई विठोबार कुमाई विठोबार
आवडीने भावे हरिनाम घेसी आवडीने भावे हरिनाम घेसी आवडीने भावे हरि नाम घेसी आवडीने भावे हरि नाम घेसी आवडीने भावे हरिनाम घेसी आवडीने भावे हरिनाम घेसी आवडीने भावे हरि नाम घेसी आवडीने भावे हरि नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे तुझी चिंता त्यासी सर्व आहे तुझी चिंता त्यासी सर्व आहे सर्व आहे हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता तुझी चिंता त्यासी सर्व आहे तुझी चिंता त्यासी सर्व आहे तुझी चिंता त्यासी सर्व आहे नको खेद करू चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेन जन्म घेन नाही मागुता जन्म घेणे रे जन्म घेणे नाही मागू
गुता जन्म घेणे हा 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 जन्म घेणे जन्म घेणे त्या नाही मागुता जन्म घेणे जन्म गाता हरपल चिंता हरिमुखी गाता हरपल चिंता हरपल चिंता विठ्ठल 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 पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय स्वामी निगमानंद बाबा की जय नमः पार्वती पतये हर हर महादेव विठ्ठल 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 आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणतसे सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोकलील ऐसे नाही जैशी स्थिती आहे तैशा परी राहे कौतुक तुप आहे संजिताचे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला हरिमुखी गाथा हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे विठाल विठाल विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथा वरम पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचे दुसरे चरणा संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका 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 त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो
तुमचा अनुग्रह लादलो करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञाने करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा विठाला विठाला विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महागोदावरीच्या तटावर पैठणगाव त्यालाच दक्षिण काशी असं म्हटलं जातं. त्या दक्षिण काशीचे सुप्रसिद्ध साधू शांतीचे प्रतीक असणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या हरिपाठ प्रकरणातील हरिपाठ या ग्रंथातील हा 5 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगामध्ये नाथ महाराज नामाचं पण उपदेश करतात. नाम कसं आहे ते पण सांगतात आणि उपदेश पण करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. परंतु सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा म्हणजे तो असा की आपल्या गुरुकुलमध्ये चालू असलेला अमावस्या पौर्णिमा कीर्तन महोत्सव त्यात आज पौर्णिमा त्या पौर्णिमाची सेवा आज माझ्याकडे आलेली आहे. सेवेला उपस्थित गुरुवर्य तसेच सर्व गुरुबंधू मृदंगाचार्य सर्वांना सर्वप्रथम प्रणाम करतो. आदिकरून सर्व संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज एकनाथ महाराज आदिकरून सर्व संतांच्या चरणी प्रणाम करतो. सर्व वीर योद्धे त्यांच्या चरणी प्रणाम करतो आणि सेवेला सुरुवात करतो. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या वार करी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या. आ मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या
मस्तके हे पायावरी या वारकरी संतांच्या. पहा, आजचा हा अभंग जो आहे तो हरिपाठ प्रकरणातील आहे, म्हणजे हरिपाठ या ग्रंथातील आहे. मग हरिपाठ म्हणजे काय? हरिपाठ म्हणजे नित्यपाठ. यातील अनुभूती ही फार महत्त्वाची आहे. यातील अनुभूती फार महत्त्वाची आहे. हरिपाठ दररोज म्हणावा. का तर जसं आपण जेवणाची क्रिया नित्य करतो, कशा करता? कारण आपलं त्यावर जगणं आहे. अखंड क्रिया जी आहे की त्यावर आपलं जगणं आहे. मग आपलं जगणं कशावर आहे? तर जेवणावर. तसंच हरिपाठ का म्हणावा? तर जसं आपलं जेवणावर आपलं जगणं आहे तसंच हरिपाठावर आपलं जीवन आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पहा, अन्नाविना जगणं हे काय? एकादशी. पाण्याविना जगणं निर्जला. आणि श्वासाविना जगणं कुंभक. हे कशा करता करतो? हे संसाराकरता नाही, तर हे मोक्षाकरता, हे देवाकरता करतो. आपण या ठिकाणी जगाय करता आलोत की मराय करता? जर जगाय करता आलो असतो तर हसत हसत मेलो असतो, पण हसत हसत मरत नाहीत. आपले संत हसत हसत मरतात. एक कबीरजीचं प्रमाण आहे, जब तू आया जगत में जग हासे तू रोया. जब तू आया जगत में जग हासे तू रोया. अब तू करनी ऐसी कर जग रोये तू हासे. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. मरणा हाती सुटली काया विचारे या निश्चय. आपण या ठिकाणी या मृत्यू लोकात आपण कशा करता आलो आहेत? तर मरण्याकरता आलो नाही, तर मरण मारण्याकरता आलो आहोत. गेलेत ते जन्मतात, जन्मतात ते मरतात, त्यांनाही मागोता जन्म घेणे. पहा, या ठिकाणी या अभंगामध्ये नाथ महाराजांनी आपलं संपूर्ण जीवनाचं साध्य साधन या अभंगामध्ये उलगडलं आहे. मग संतांची भाषा कशी असते? अलौकिक असते. जर आपण भाषेचा विचार जर केला तर भाषेचे 3 प्रकार पडतात. एक अलौकिक भाषा, दुसरी लौकिक भाषा आणि तिसरी समाधी भाषा. मग समाधी भाषा ही कशाची आहे? तर समाधी भाषा ही वेदाची आहे. अलौकिक भाषा ही संतांची आहे आणि लौकिक भाषा ही तुम्ही आम्ही सर्वांची आहे. संत व्यवहार करताना साध्य आणि साधन याचा विचार करून व्यवहार करतात. मग साध्य म्हणजे काय आणि साधन म्हणजे काय? साधन म्हणजे साध्याचं नियत स्वरूप, त्याला काय म्हणतात? साध्य. साधन. आणि साध्याचे साध्य फलरूप व अबाधित असले पाहिजे, त्याला साधन असं, साध्य असं म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. पहा, काही वेळेस साधन आणि साध्य. मग साधन, काही असे व्यक्ती असतात त्यांना अगोदर साधन सांगावं लागतं आणि काहींना साध्य अगोदर सांगावं लागतं. पहा, उदाहरण जर सांगायचं जर झालं तर औषध घ्या, हे काय झालं? साधन झालं. हे काय? साधन आहे. औषध घेतल्यावर काय होणार? साध्य, जो काही आजार असेल तो बरा होणार. अगोदर साधनाचे सिद्धांत सांगितले जातात, काहींना साध्याचे सांगितले जातात. पहा, आता साध्य, नोकरी लागेल. काय? नोकरी लागेल. त्याला साध्य काय करावं लागेल? साध्य काय आहे? नोकरी लागेल. मग त्याला साधन काय करावं लागेल? अगोदर शाळेत जावं लागेल, अभ्यास करावा लागेल, मग नंतर त्याला काय होणार? नोकरी लागणार. असे संत महात्मे असे उदाहरण सांगतात. विठ्ठल 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 विठ्ठल. काही लोकांना अगोदर साधन सांगावं लागतं, काहींना अगोदर साध्य सांगावं लागतं. तसंच ज्ञानेश्वर महाराज सुद्धा आपल्या हरिपाठामध्ये अभंग क्रमांक 2 यामध्ये अगोदर साधन सांगतात आणि नंतर साध्य सांगतात. देवाची देवाचे द्वारी उभा क्षण भरी. देवाची द्वारी उभा क्षण भरी. देवाचे द्वारी उभा क्षण भरी. देवाची द्वारी उभा क्षण भरी.
साधियेल्या तेने मुक्तिचारी साधियेल्या तेने मुक्तिचारी साधियेल्या तेने मुक्तिचारी साधियेल्या देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधियेला तेने मुक्तिचारी साधियेला देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधियेल्या तेने मुक्तिचारी साधियेल्या देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधयल्या. पहा, या ठिकाणी अगोदर ज्ञानोबारायांनी साधन सांगितलं. काय तर देवाच्या दारामध्ये जर क्षणभर जर उभे राहिले तुम्ही, देवाचे द्वारे क्षणभर देवाच्या दारामध्ये जर तुम्ही क्षणभर जर राहिले तर तुम्हाला काय साध्य होणार? तेने चारी मुक्ती साधयल्या. ज्या चार मुक्ती आहेत त्या चार मुक्ती काय साध्य होतात. त्या चार मुक्ती कोणत्या आहेत? तर सलुकता, सामीपता, सायुज्यता आणि स्वरूपता. ह्या चार मुक्ती फक्त आणि फक्त देवाच्या द्वारामध्ये उभा राहिलं, हे जर साधन केलं तर त्या चार मुक्ती प्राप्त होतात. विठ्ठल 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 विठ्ठल. अजून त्याचं पुढलं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. ह्यामध्ये पण अगोदर साधन सांगितलं. काय तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हे काय आहे? साधन आहे. तुम्ही जर त्या भगवंताचं नामस्मरण केलं तर काय होणार साध्य? पुण्याची गणना कोण करे. तुमच्या पुण्याची गणना कोणीच करू शकत नाही. पहा, आता या कलियुगामध्ये पैसे मोजण्यासाठी काय ती मशीन आले आहे. त्या मशीननी किती पण आपण पैसे मोजू शकतो, किती पण कोट्यावधी पैसे मोजू शकतो. पण यामध्ये असं नाही. त्या मशीन अशा तुम्ही हजारो जरी मशीन लावल्या पण त्या मशिनीने आपल्या या पुण्याची गणना करू शकत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. तसंच साध्य आणि साधन आजच्या अभंगामध्ये श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज या अभंगामध्ये सांगतात. अभंगाचं प्रथम चरण. आवडीने भावे हरिनाम घेसी आवडीने भावे हरिनाम घेसी आवडीने भावे हरी नाम घेसी आवडीने भावे हरी नाम घेसी आवडीने भावे हरिनाम घेसी आवडीने भावे हरिनाम घेसी आवडीने भावे हरी नाम घेसी आवडीने भावे हरी नाम घेसी. तुझी चिंता त्याची सर्व आहे तुझी चिंता त्याची सर्व आहे हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता तुझी चिंता त्यासी सर्व आहे तुझी चिंता त्यासी सर्व आहे हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता. आवडीने भावे हरिनाम घेसी आवडीने भावे हरी नाम घेसी आवडीने भावे हरिनाम घेसी आवडीने भावे हरी नाम घेसी. तुझी चिंता त्याची सर्व आहे तुझी चिंता त्याची सर्व आहे तुझी चिंता त्याची सर्व आहे तुझी चिंता त्याची सर्व आहे. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. पहा, या अभंगामध्ये प्रथम चरणात शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी अगोदर साध्य सांगितलं, अगोदर साधन सांगितलं आणि नंतर साध्य सांगतात.
साध्य काय सांगितलं? आवडीने भावे हरिनाम घेसी. हे काय? आवडीने, भावाने, प्रेमाने जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण जर केलं तर तुम्हाला साध्य काय प्राप्त होणार? तुझी चिंता त्यासी, तुझी चिंता त्या भगवंताला काय आहे? सर्व आहे. हा झाला प्रथम चरणाचा सरळ अर्थ. आपण एका एका शब्दाचा विचार करण्याचा प्रयास करू. विठ्ठल विठ्ठल पहा, आवडीने, आवड. नाथ महाराज जगाशी बोलतात, तुम्ही आम्ही पण आपण जगाशी बोलतो, पण आपण कसं बोलतो? कोठून आलास, कोठे जाणार, काय करणार, हे काय? यात काही आवड नाही, यात काही तथ्य नाही, यात काही उपयोग नाही, यात काही फल नाही. संत त्यांना जे आवडतं, त्यांना जे करायला आवडतं तेच जगाला सांगतात. मग संतांना काय आवडतं? संतांना भगवंताचं नाम आवडतं, संतांना देव आवडतो, तेच जगाला सांगतात. आवडे रूप आवडे रूप गोजिरे सगुण. आवडे रूप गोजिरे सगुण. पाहता लोचन सुखावले, पाहता लोचन सुखावले. आवडे रूप आता दृष्टी पुढे ऐसाचे तुराय. आता दृष्टी पुढे ऐसाचे तुराय. पाहता लोचन सुखावले. पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसाचे तुराय. आता दृष्टी पुढे ऐसाचे तुराय. संतांना ते देवाचं सुंदर असं रूप आवडतं. पहा, काही गोष्टी आवडतात पण त्याचा उपयोग नाही, काहीचा उपयोग आहे पण आवडत नाही. पहा, जसं की औषध, याचा उपयोग आहे कशासाठी? जो काही आजार असेल तो बरा होण्यासाठी त्याचा उपयोग आहे, पण ते औषध आवडत नाही. पहा, काहींना साखर, साखर ही आवडती, पण जर त्याला डायबिटीज जर असेल पण त्याचा उपयोग नाही. असंच काही गोष्टी आवडतात पण त्याचा उपयोग नाही, काहीचा उपयोग आहे पण आवडत नाही. पण संतांचं असं नाही, संतांना जे आवडतं तेच जगाला सांगतात, त्याचा उपयोग आहे असं ते जगाला सांगतात. मग आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. मग संतांना देवाचं नाम आणि देव आवडतो. पहा, काहींना शाळेत जाणे आवडत नाही पण त्याचा उपयोग आहे. पहा, आता लहान मुलगा आहे, त्याला माती खायला आवडते पण त्याचा उपयोग नाही. तसंच संसारिक लोक, संसार आवडतो पण त्याचा उपयोग नाही, परमार्थ आवडत नाही पण त्याचा उपयोग आहे. हा झाला आवड शब्दाचा विचार. विठ्ठल विठ्ठल आवड. त्यानंतर भाव, भावे, भाव. भाव म्हणजे काय? तर भाव म्हणजे चित्ताची एकाग्रता. देवा कारणे भाव तस्मा द्यावे न लगे वित्त, द्यावे न लगे फारसे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वाताहत. त्या भावासाठी तुम्हाला धन पैसे वगैरे द्यायची गरज आहे का? तर नाही. झाले एक चित्त तरी बहुत, फक्त आणि फक्त एक चित्त होण्याची गरज आहे, दुसरं काहीच करायची गरज नाही. देवाला जर पाहिजा भेटायचा असेल फक्त आणि फक्त भावाची गरज आहे. काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन
हे देवाचं भाव एक आहे वर्म आहे. काही जरी आपल्याला प्राप्त करायचं असेल तर वर्माची गरज आहे. जर वर्म जर चुकलं तर आपल्याला साध्य प्राप्त होत नाही. पहा तुम्हाला एक छोटीशी एक गोष्ट सांगतो. भजन करा विठाला विठाला पहा आषाढीची वारी होती. आषाढीच्या वारीला एक एक जोडी ती पंढरपूरला गेली. एकादशीचा दिवस गेला. दुसरा दिवस म्हणजे द्वादशीचा. आपल्या परंपरेनुसार द्वादशी सकाळी सोडली जाते. सर्व काही झालं, पंगत बसली. पंक्तीमध्ये सर्वजण बसले. पंक्तीमध्ये भोजन वगैरे वाढायला चालू झालं. त्यामध्ये भोजन होतं, पुरणपोळी, जिलेबी वगैरे सर्व काही. सर्वांचे जर नावं सांगितले तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. विठाला पंगत झाली, पण त्या पुरुषाला ती पुरणपोळी फार आवडली. तो त्याच्या पत्नीला म्हणतो, त्या बडवीनबाईकडून म्हणजे त्या ब्राह्मणीकडून या पुरणपोळीचं ज्ञान घे. म्हणजे आता या काळामध्ये रेसिपी ती कशी बनविते हे विचारून घे. ही खूप शिकलेली होती. यांनी काय केलं, वहीन पेन घेतली, गेली बडवीनबाईकडे. बडवीनबाईला म्हणाली, मला पुरणपोळी कशी बनवायची हे सांगा. तिने लिहून घेतलं. कणिक, डाळ, गूळ वगैरे सर्व काही जे पुरणपोळीला साहित्य लागतं ते लिहून घेतलं. पण एक गोष्ट राहिली, पुरण कणकीत घालायचं की कणिक पुरणात घालायची. गावाकडे आले. मग तीर्थयात्रा वगैरे करून आल्यावर आपल्या इकडं गंगापूजन म्हणून असा काहीतरी कार्यक्रम केला जातो. त्या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि त्यामध्ये सर्व मित्रमंडळीला आमंत्रण दिलं. ह्या दिवशी आपला असा असा कार्यक्रम आहे, तुम्ही सर्वजण या आणि त्यामध्ये पुरणपोळीचा बेत आहे. तो दिवस आला. सर्व त्या महिलेने सर्व तयारी केली, पण शेवटी काय राहिलं, पुरणपोळी. सर्व कणिक वगैरे लावलं, पुरण वगैरे बनवलं आणि लाटायला बसली. पण तिने काय केलं, पुरणामध्ये कणिक घेतली आणि लाटायला बसली. कसं जमन हो? मग ती हुशार होती, शिकलेली होती म्हणलं. तिने तर्क लावला. अरे, बडवीनबाईच्या अंगावर पांढरी साडी होती. मग तिने काय केलं, पतिदेवाला सांगितलं एक पांढरी साडी घेऊन या. मग पांढरी साडी आणली, परिधान केली, डबल लाटायला बसली. पुरणात कणिक घातली, लाटायला बसली. जमन का? नाही. अजून तर्क लावला. बडवीनबाईच्या हातात बांगड्या नव्हत्या. तिने बांगड्या फोडल्या, बसली लाटायला, तरी जमेना. सिंदूर पुशीला, सिंदूर नव्हता, ते पण पुशीला. बडवीनबाई विधवा होती. विठाला विठाला सर्व झालं. पण असं किती जरी तुम्ही किती जरी वरून प्रयास केले तर तुम्हाला ते साध्य प्राप्त होणार नाही. तसंच ह्यामध्ये आपण वरून किती जरी काही जरी केलं तर आपल्याला भाव प्राप्त होणार नाही, देव प्राप्त होणार नाही. देव भावानेच प्राप्त होतो. भाव बळे आकळवे एरविना करतळी आवळे तैसा हरी, करतळी आवळे तैसा हरी. करतळी आवळे तैसा हरी, करतळी आवळे तैसा हरी. भाव बळे आकळे रविना कळे, करतळी आवळे तैसा हरी, करतळी आवळे तैसा हरी. भाव बळे आकळे रविना कळे, करतळी आवळे तैसा हरी, करतळी आवळे तैसा हरी. फक्त आणि फक्त तो देव कशाने आकळला जातो तर भावाने. देवाला कशाची गरज आहे? भावाची. पहा, भावाचे जर प्रकार जर पाहिले तर महाभारत, रामायण आदी करून ग्रंथामध्ये याचे प्रकार दिसून येतात. पहा, पहिला प्रकार म्हणजे शांत भाव, दुसरा दास्य भाव, तिसरा सख्य भाव, चौथा वात्सल्य भाव आणि पाचवा माधुर्य भाव आणि कांता भाव. मग त्यालाच दोन नाव आहे. पहा,
पहिला भाव आहे जो शांत भाव. शांत भाव म्हणजे काय? देव आपला राजा आणि आपण त्याची प्रजा. हा जो भाव आहे, हा जो संबंध आहे तो कोणता? शांत भाव. हा भाव रामायणामध्ये दिसतो. पहा, भगवान रामचंद्र त्यांना काय म्हणत होते? सगळे लोक देव मानत होते आणि ते स्वतःला प्रजा मानून घेत होते. हा भाव रामायणामध्ये येतो. दुसरा दास्य भाव. दास्य भाव हा भाव पण रामायणामध्येच येतो. हनुमानजी त्यांच्याकडे पाहून हा भाव येतो. पहा, एक वेळेस असंच झालं, भगवान शंकराला भगवान रामचंद्राची सेवा करण्याची इच्छा होती. भगवंताने विचार केला शिवजीने, मी जर माझ्या ह्या स्वरूपात जर गेलो तर भगवान माझी सेवा ग्रहण करणार नाही. त्यांनी दुसरा विचार केला, मानवामध्ये गेलो, जर मानव रूप धारण करून गेलो तर सेवा ग्रहण करतील, पण भगवंतालाच माझे कष्ट सहन करावं लागतील. काय? तर अन्न वस्त्र निवारा, हे काय हे कष्ट सहन करावं लागते. मग त्यांनी मानवाचा पण विचार सोडून दिला आणि माकडाचं रूप धारण केलं. याला अन्न वस्त्र निवारा कशाचीच गरज लागत नाही. मग पार्वती मातेने हट्ट केला, मला पण भगवंताच्या सेवेमध्ये यायचं. 2-3 हट्ट आहेत, एक श्री हट्ट, बाळ हट्ट, राजहट्ट वगैरे वगैरे. मग श्री हट्ट मग शिवजी म्हणाले, मी तर काय नेणार नाही, मी ब्रह्मचारी राहणार आहे. माता म्हणाल्या, मला काही सांगायचं नाही, मी येणार आहे. मग माताने शेपटीचं रूप धारण केलं आणि त्या शेपटीने संपूर्ण लंका जाळवली आणि 18 पद्म जे वानर होते त्यांची रक्षा केली. सांगायचं तात्पर्य, हा जो भाव आहे हा दास्य भाव आहे आणि तो रामायणामध्ये येतो. विठ्ठल 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 विठ्ठल. शांत भाव, दास्य भाव. तिसरा भाव जो कोणता आहे? सख्य भाव. म्हणजे सख्य भाव म्हणजे कसा? तर देव माझा मित्र आणि मी देवाचा मित्र. हा जो संबंध आहे, हा जो भाव आहे तो कोणता आहे? सख्य भाव. हा भाव महाभारतात दिसतो. अर्जुन आणि भगवान कृष्ण, तसेच गोपाल आणि भगवान कृष्ण यांच्यामध्ये हा भाव दिसतो. तिसरा भाव जो आहे तो वात्सल्य भाव. हा भाव महाभारतातही दिसतो आणि रामायणामध्येही दिसतो. वात्सल्य भाव म्हणजे काय? भगवान आपला पुत्र आणि आपण त्याचे माता पिता, हा जो भाव आहे तो वात्सल्य भाव आहे. हा भाव रामायणामध्ये दिसतो आणि महाभारतातही दिसतो. कसा? तर पहा, माता कौशल्य आणि दशरथ यांचे पुत्र राम भगवान, हा जो भाव आहे तो वात्सल्य भाव आहे. आणि महाभारतात माता यशोदा आणि नंद, तसेच देवकी आणि वसुदेव, हा जो भाव आहे तो वात्सल्य भाव आहे. त्यानंतर शेवटचा भाव जो आहे तो कांता भाव, माधुर्य भाव. म्हणजे देव आपला पती आणि आपण त्याची पत्नी, हा जो भाव आहे तो कांत भाव, माधुर्य भाव आहे. हा भाव विठ्ठल 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 विठ्ठल. हा भाव पण महाभारतात दिसतो. पहा, गोपिका, राधा राणी वगैरे यांच्यामध्ये हा भाव दिसतो. आणि कलियुगामध्ये मेवाड घराण्याची महाराणी मीराबाई यांच्यामध्ये पण हा भाव दिसतो. त्यांनी आपला पती भगवान कृष्णालाच मानलं होतं, त्यांच्यामध्ये पण हा भाव दिसतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण पण ह्या भावाने आपण भगवंताची सेवा करू शकतो. अशा भरपूर कथा आहेत. आपण एखादा देव देवी यांची जर आपण पुत्र पुत्री या भावनेने जर आपण त्या भगवंताची जर पूजा केली, त्या देवीची जर पूजा केली, तर ती देवी, तो भगवान आपल्याला प्रसन्न होतो आणि त्या स्वरूपात आपल्याला दर्शन देतो. पहा, तुम्हाला एक कथा सांगतो. वृंदावनमध्ये एक कुटुंब राहत होतं. त्यांना भरपूर दिवस मूलबाळ नव्हतं. मग त्यांनी राधा राणीलाच आपली मुलगी मानलं. काही दिवसांनी त्यांना मुलगी झाली. मग राधा राणीला विसरले ते. मग ते मुलीचाच सांभाळ करू लागले. मोठी झाली ती मुलगी.
शाळेत जाऊ लागली. मग शाळेत तिचं नाव घातलं. तेव्हा राधा राणीने त्यांच्या स्वप्नात येऊन सांगितलं की तुला एक मुलगी झाली म्हणून या मुलीला विसरलास. मग त्या भक्तानी त्या राधा राणीचं नाव त्या शाळेमध्ये घातलं. अजून पण वृंदावनमध्ये त्या शाळेमध्ये राधा राणीचं नाव आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अशी आपण भक्ती करू शकतो. अशी पुत्र आपण देवाला पुत्र मानून भक्ती करू शकतो, मित्र मानून भक्ती करू शकतो, दास मानून भक्ती करू शकतो. तुका मने पुरविच्छा, 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 तुका मने पुरविच्छा. जया तैसा विठ्ठल, जया तैसा विठ्ठल, जया तैसा विठ्ठल, जया तैसा विठ्ठल, भक्ता राखे पाया पाशी, भक्ता राखे पाया पाशी. जया जैसा विठ्ठल, जया जैसा विठ्ठल, जया जैसा विठ्ठल, जया जैसा विठ्ठल, भक्ता राखे पाया पाशी, भक्ता राखे पाया. तुका मन पुरविच्छा, जया तैसा विठ्ठल, जया तैसा विठ्ठल, जया तैसा विठ्ठल. तुका मने पुरविच्छा, जया जैसा विठ्ठल, जया जैसा विठ्ठल, जया जैसा विठ्ठल. आपण त्या भगवंतामध्ये ज्या ज्या भावाने आपण पूजा करतो तो भगवान परमात्मा त्या त्या भावामध्ये आपल्याला दर्शन देतो. पहा, भावाविषयी जर श्लोक पाहिजे असेल, सुभाषित जर पाहिजे असेल तर काही सुभाषित आहे. भावेन देवो कलया नरेंद्र, धनेन कांता कपटेन शत्रु, सत्येन मित्रं कृपयांच पुत्र, ज्ञानेन मोक्षं वशं नयति. पहा, भावेन देव, भावाने काय होतो? देव वश होतो. भावेन देवो कलया नरेंद्र, कलेनं राजाला वश केलं जाऊ शकतं. कपटेन शत्रू, कपटाने शत्रूला वश केलं जाऊ शकतं. धनेन कांता, म्हणजे पैशाने पत्नीला वश केलं जाऊ शकतं. सत्येन मित्र, सत्याने मित्राला वश केलं जाऊ शकतं. आणि प्रेमाने पुत्राला वश केलं जाऊ शकतं. आणि ज्ञानाने मोक्षाला. सांगायचं तात्पर्य, भावानेच फक्त काय देवाला वश केलं जाऊ शकतं. विठ्ठल अजून एक सुभाषित आहे. काष्टेन विद्यते देवो पाषाणो नमृण्मये, भावही देव विद्यते तस्मात भावही कारण. म्हणजे काष्टामध्ये देव नाही, पाषाणामध्येही देव नाही, मृत्तिकामध्येही देव नाही. तुम्हाला प्रश्न उत्पन्न होऊ शकतो की महाराजांचं प्रमाण आहे काय? विठ्ठल जळी स्थळी भरल. मग विठ्ठल व भगवान सर्व ठिकाणी आहे, मग काष्टामध्ये नाही, पाषाणामध्ये नाही आणि मृत्तिकामध्ये नाही असं का म्हणता? तर या ठिकाणी जर पाहायचं असेल भगवंताला तर त्या ठिकाणी भावाची गरज आहे. पहा, भाव जर असेल तर काष्टामध्ये पण देव दिसेल, भाव जर असेल तर मृत्तिकामध्ये सुद्धा देव दिसेल, भाव जर असेल तर पाषाणामध्ये सुद्धा देव दिसेल. पहा, यावर एक भक्त प्रल्हाद, पहा त्यांचा भाव किती दृढ होता.
असंच सभेमध्ये बोलवलं भक्त प्रल्हादाला. विचारलं, तुझा भगवान कुठे आहे? तू भगवंताचं नामस्मरण करतो. भगवान भगवान भगवान, तुझा भगवान कुठे आहे? तर भक्त प्रल्हाद म्हणाले, सर्व ठिकाणी आहे. विचारलं, या आसनामध्ये आहे? हो, आसनामध्ये आहे. या भिंतीमध्ये आहे? या भिंतीमध्ये आहे. सर्वत्र भगवान आहे. या खांबामध्ये भगवान आहे? हो, खांबामध्ये भगवान आहे. मग त्यांना क्रोध आला आणि त्यांनी खांबावर लात मारली. त्या खांबातून देव निघले. खांबावरी लात मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटले, स्तंभी नारायण प्रगटले, स्तंभी नारायण प्रगटले. खांबावरी लात मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटले, स्तंभी नारायण प्रगटले, स्तंभी नारायण प्रगटले. जर आपला दृढ भाव जर असेल तर तो भगवान परमात्मा आपल्याला सर्व ठिकाणी दिसेल. जसा भक्त प्रल्हादांना सर्व ठिकाणी तो भगवान दिसत होता, तसं आपल्याला पण तो भगवान सर्वत्र दिसेल. विठ्ठल 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 हे झालं भावाचं. त्यानंतर आवडीने भावे हरिनाम घेसी. हरिनाम, हरिनाम म्हणजे काय तर भगवंताचं नाव. भगवंताचं नाव काही जरी करायचं असेल, कोणत्या जरी गोष्टी जर विचार करायचा असेल तर त्याला नाम अगोदर असतं. पहा, छोटंसं बालक जरी असेल तर त्याला नामाची गरज आहे. ज्ञानेश्वर महाराज आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उपजली या बालकासी नाव नाही तयास, ठेविले नावेसी ओ देत ओटी. म्हणजे जन्माल्याला बालक जरी असलं तर त्याला पण नावाची गरज आहे. काही जरी करायचं असेल तर नावाची गरज आहे. आपल्याला शाळेमध्ये शिकवलं जातं, सुरुवातीला काय शिकवलं जातं? नाम, सर्वनाम वगैरे वगैरे. काही जरी करायचं असेल तर नामाची गरज आहे. त्या भगवंताची जरी भेट घ्यायची असेल तरी नामाची गरज आहे. पहा, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. विठ्ठल 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 विठ्ठल. रेल्वे तर तुम्ही सर्वांनी पाहिली असेल, नसली पाहिले तर आत्ता आपण प्रयागला गेलो त्यावेळेस तर पाहिली सर्वांनी. पहा, त्यामध्ये डब्बे वगैरे असतात. इंजन, पुढे इंजन, पाठीमागे डब्बे. काहीमध्ये माल असतो, काहीमध्ये भोजन वगैरे त्यांचं बनवायचं असतं, काहीमध्ये लोक राहतात. काहींचे तिकीट असतात, काहींचे तिकीट नसतात आणि काही बाथरूममधूनही जातात. विठ्ठल 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 विठ्ठल. ठीक. पहा, सर्वांना, काहींना जर वयस्कर जर व्यक्ती असेल तर त्यांना वेगळं सीट, काही सेवक जर असले, वीर सैनिक, त्यांच्यासाठी वेगळं सीट वगैरे वगैरे. हे असा ट्रेनचा आहे. पहा, आपल्याला या ठिकाणाहून, पुण्याहून आपल्याला कोल्हापूरला जायचं आहे. जर आपण ट्रेनमध्ये बसलोच नाही तर कोल्हापूरला पोहोचल का? नाही. तसं आपण नामरूपी ट्रेनमध्ये जर बसलोच नाही तर देवरूपी स्टेशनवर कसं पोहोचू? नाही. त्यासाठी नामाची गरज आहे. विठ्ठल कलियुगामध्ये नामाचंच महत्त्व सांगितलं आणि नामानेच काय होती? मुक्ती होती. कलियुगा माझी करावे नारायण देईल भेटी, देणे नारायण देईल भेटी, देणे नारायण देईल भेटी, देणे नारायण देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. देणे नारायण देईल भेटी,
नारायण देईल भेट तेने नारायण देईल भेटी तेने नारायण देईल भेटी कलियुगामध्ये मुखी नाम हाती मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची ऐशी साक्ष बहुतांची ऐसी साक्ष बहुतांची ऐसी साक्ष बहुतांची कलियुगामध्ये नामानेच काय होती मुक्ती मोक्ष भेटतो आणि नामानेच काय देव पण भेटतो. विठ्ठल 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 पुन्हा या नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे जे काय आपल्याकडून न जाणता चुकून जे पाप होतं ते पाप काय संपूर्ण जळून जातं. तृण अग्नी मेळे समरस झाले तृण अग्नी मेळे समरस झाले तृणाग्नी मिळे समरस झाले तृणाग्नी मिळे समरस झाले कैसे नाम केले जपता हरी कैसे नाम केले जपता हरी कैसे नाम केले जपता हरी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा तैसे नाम केले जपता हरी तैसे नाम केले जपता हरी तैसे नाम केले जपता हरी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा तृणाग्नी मेळे समरस झाले. पहा ज्याप्रमाणे एखादी गवताची गंज आहे त्या गवताच्या गंजेला वाळलेली गवताची गंज आहे त्याला जर थोडासा जरी अग्नीचा स्पर्श झाला तर ती काय होती जळून भस्म होती. तसंच आपण जर त्या भगवंताचं नाम जर घेतलं तर जे काय आपले पाप आहेत ते काय होतात नष्ट होतात. त्या भगवंताचं नाव काही कठीण नाही काही अवघड नाही ती काय आहे सरळ आणि साधं सोपं आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरी तुका म्हणे सोपे आहे सर्वाहूनी शहाणा तो धनी घेतो येते शहाणा तो धनी घेतो येते शहाणा तो धनी घेतो येते तुका म्हणे सोपे आहे सर्वाहूनी शहाणा तो धनी घेतोय शहाणा तो धनी घेतोय शहाणा तो धनी घेतोय त्या भगवंताचं नाव काय आहे सरळ आणि साधं सोपं आहे. आपण काही जरी करत असलो चलत असलो तरी त्या भगवंताचं नाम घेऊ शकतो. काय रामकृष्ण हरी ह्याला काही तुम्हाला वज डोक्यावर नेऊन असं आहे का तर नाही. हे काय आहे साधं आणि सरळ सोपं आहे. विठ्ठल विठ्ठल या नामाने काय काय होतं या अनेक आपल्याला श्रुती स्मृती पुराणाने आपल्याला सिद्ध करता येईल. पहा विष्णू पुराणामध्ये सांगितलंय यन्नाम कीर्तनम भक्त्या अलुपणम मुत्तमम मैत्रेय शेष पापानाम धातूनाम इव पावक. पहा ज्याप्रमाणे सोनं आहे सोन्यावर सोनं खाणीतून निघल्या त्यावर एक धातू असतो हिनकस धातू. जसं ते हिनकस धातू अग्नीमध्ये सोनं
अग्नीमध्ये टाकल्यावर तो हिणकच धातू जळून जातो. तसंच जे आपण पाप केले आहे तसेच जसं सोन्यावरचा हिणकच धातू जळून जातो तसंच या भगवंताच्या नामाने यन नामकीर्तन जे काय भगवंताचं नाव असेल, राम असो कृष्ण असो जे काय असेल, विष्णू सहस्रनामामधील कोणतंही नाव असो, तुम्ही जर त्या नावाचं नामस्मरण केलं तर तुमचे जे काय पाप आहे जसं ते हिणकच धातू जळून जातो तसं ते पाप काय होतात, जळून जातात. विठ्ठल विठ्ठला 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 पहा, अजून एक बृहद नारदीय पुराणामध्ये सांगितलं आहे, हरिर्हरति पापानि हरिर्हरति पापानि दुष्टचित्तैरपि स्मृतम अनिच्छायाम अपि संपृष्ट दहत्येव पावकः. हरिर्हरति पापानि दुष्टचित्तै, किती जरी दुष्टचित्त असलं, किती जरी मलिन चित्त असलं तरी त्याचे पाप काय, तो भगवान परमात्मा नाहीसे करतो. कसं? अनिच्छायामापी संपृष्ट. पहा, अग्नी आहे, अग्नीला जर आपली इच्छा नाही आहे तरी पण आपला जर अग्नीला स्पर्श जर झाला तर अग्नी आपल्याला जाळते. तसंच जर आपण त्या भगवंताचं किती जरी मलिन चित्त असलं, काही जरी असलं तरी आपण जर त्या भगवंताचं नाम जर घेतलं, जसं अग्नी आपल्याला जाळते तसंच आपलं नाम, आपलं पाप पण तो भगवान परमात्मा जाळतो. तुम्हाला यावर एक कथा सांगतो. पहा, बिल्वमंगल. बिल्वमंगल हे सुरुवातीला ब्राह्मण होते, म्हणजे ब्राह्मण या कुटुंबातील एक बिल्वमंगल हे एक भक्त होते. सुरुवातीचे दिवस माता पिता होते तोपर्यंत चांगले होते. काही दिवसांनी माता पितांचं निधन झालं. मग ते एकटे राहू लागले. त्यांना काही मित्राची संगत भेटली. पहा, मित्राच्या संगतीचा पण वाईट परिणाम होतो बरं का. जर मित्र चांगला असेल तर आपण चांगल्याच मार्गाने जातो, जर आपला मित्र जर वाईट असेल तर वाईटच मार्गाने जातो. त्यामुळे तुम्ही सर्वजण कसा मित्र ठेवायचा, वाईट ठेवायचा का चांगला ठेवायचा याचा विचार करा. विठ्ठल त्यांना काही वाईट मित्राची संगत लागली. असंच गावामध्ये यात्रा होती आणि त्या यात्रेमध्ये सर्व आले, पण ते नको नको म्हणत होते. पण मित्राची संगत अशी आहे महाराज, त्यासोबत जाऊच वाटतं, आहे का नाही विद्यार्थी मंडळ. ढल 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 त्या मित्राच्या नादाने ते काय गेले, यात्रेमध्ये गेले. यात्रेमध्ये असंच कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये महिला नाचत होत्या. ते त्या बिल्वमंगलजींनी पाहिलं. त्यावर एवढे मोहित झाले ते सर्व आपलं देहभान विसरले, घर दार सर्व काही विसरून गेले आणि त्या महिलेच्या नादातच लागले. सर्व घरदार विकलं आणि त्या महिलेच्या नादात लागले. काही दिवसांनी भरपूर असं एक वर्षभर गेलं त्यांचं. मग काही दिवसांनी त्यांच्या मातापिताचं वर्षश्राद्ध आलं. मग ते वर्षश्राद्ध करण्यासाठी गेले आणि त्यामध्ये पण ते शांत बसत नव्हते, त्या महिलेच्या नादातच होते. तिकडंच जाण्याची इच्छा होती, पण त्यांना ब्राह्मणांनी सांगितलं, अरे हे तुझ्या मातापित्याचं कार्य आहे, तू जाऊ नको. त्यांनी ऐकलं आणि थांबले. सर्व भोजन वगैरे करून ते सर्व कार्य आवरिता रात्र झाली. ती महिला दुसऱ्या गावामध्ये होती आणि नदीच्या पलीकडे जायचं होतं. रात्री झाली. रात्रीमध्ये खूप असा पाऊस, वारं कावदान. त्या वारं कावदानामध्ये पावसात ते बिल्वमंगल त्या महिलेच्या घरी जाण्याकरता निघाले. जात असताना नदी आली वाटेत. सर्व जे काय होडीवाले होते त्यांना विचारलं, मला त्या ठिकाणी पलीकडे सोडून या, मी तुम्हाला जेवढं धन पाहिजे तेवढं देईल. पण कोणीही तयार नाही. कोण आपला जीव धोक्यात घालणार, एवढं नदीला पूर वाहतोय, वारं कावदान. पण ते म्हणाले नाही. मग यांनी मागचा पुढचा काहीच विचार न करता
त्यांनी त्या नदीमध्ये उडी मारली आणि जात जात त्यांना एक शेव लागलं. त्या शेवाला धरून ते नदीच्या पलीकडे गेले. नदीच्या पलीकडे गेल्यावर मग त्या महिलेच्या घरी गेले. तिला वाटलं आज एवढा पाऊस वगैरे वारं वगैरे आहे, कुणी येणार नाही. मग तिने सर्व काही लावून ती महिला झोपली. पण हा बाबा गेला, सगळीकडे पाहिलं, पण त्याला काय एक अशी लांब अशी रस्सी दिसली. लांब अशी रस्सी दिसली. त्याला वाटलं वाह, या महिलेने काय केलं, मला रस्सी सोडली. मग त्या रस्सीच्या साह्याने ते वरती गेले. वरती गेल्यावर ती महिला घाबरली. सर्व वास वगैरे येतोय, तो सडलेला देह, त्या सडलेल्या देहाचा वास वगैरे येतोय. तिने पाहिलं एवढ्या रात्री, एवढ्या वाऱ्या कावदाने, एवढ्या पावसामध्ये हे आला. इथं कसा आला, तर ती पाहती तर भला मोठा असा सापाच्या साह्याने तो वरती आला. पाऊस वगैरे वारं कावदान शांत झाल्यावर ती नदीच्या काठावर जाती. तिथं पाहती तर तिथं काय सडलेला देह, त्या सडलेल्या देहाच्या साह्याने ते इकडे आले. ती महिला त्यांना असा उपदेश करते की अरे, तू एवढ्या हाडामासाच्या देहासाठी तू एवढं जर कष्ट करत असशील, तर तू एवढंच कष्ट जर भगवंतासाठी केलं असतं तर ते भगवान तुला आत्तापर्यंत भेटले असते. एवढाच उपदेश त्यांना असा भावला आणि ते कृष्ण 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 भक्तीमध्ये रमून गेले आणि त्या ठिकाणाहून वृंदावनच्या दिशेने निघाले. वृंदावनच्या दिशेने निघाले. जात असताना भरपूर दिवस लागले, पण डबल त्यांना एक सुंदर अशी महिला दिसली. त्या ठिकाणीही त्या महिलेच्या नादामध्ये ते आपलं जे काय कार्य आहे ते विसरून गेले आणि त्या महिलेच्या मागे गेले. त्या महिलेच्या मागे गेले. ती घरापर्यंत जाईपर्यंत त्या महिलेच्या मागे गेले. घरापर्यंत गेले आणि ती पती होते, त्या पतीला म्हणले की तुम्ही तुमच्या पत्नीला बोला. त्यांनी बोलवलं, पण त्यांना लक्षात आलं अरे आपण आत्तापर्यंत जीवन व्यर्थ घातलंय. मग त्यांना त्या महिलेचा उपदेश लक्षात आला. त्यांनी जवळचेच 2 बाभरीचे काटे घेतले आणि आपल्या डोळ्यामध्ये घातले. मग त्या ठिकाणाहून तसेच ते वृंदावनला जात जात एका ठिकाणी त्यांना भगवान कृष्ण छोट्याशा मुलाचं रूप धारण करून त्यांना भेटतात. त्या ठिकाणी भेटतात त्यांना. त्या ठिकाणी पण ते मोहित होतात त्या छोट्याशा मुला. रोज भगवान परमात्मा त्यांना खायला आणून द्यायचे. त्या ठिकाणीही मोहित झाले ते. मग त्यांच्या लक्षात आलं आपण पाठीमागेही चांगलं कार्य नाही केलं, आत्ता मधातही चांगलं कार्य नाही केलं, आताही आपण सर्व काही विसरलो आहोत. मग त्यांनी त्या ठिकाणाहूनही जाण्याचा विचार केला, पण भगवान सर्व काही जाणतात. मग भगवंतांनी त्यांचा हात धरला आणि त्यांना वृंदावनला घेऊन गेले. वृंदावनमध्ये त्यांना डोळे प्रदान केले आणि त्यांना दर्शन दिलं. त्यांना दर्शन दिलंच, पण ज्या महिलेने त्यांना उपदेश केलता त्या महिलेलाही दर्शन दिलं. ज्या महिलेमुळं त्यांनी आपल्या डोळ्यामध्ये काटे घातले होते त्या पती पत्नीला सुद्धा भगवंताने दर्शन दिलं. हे काय आहे नामाचं सामर्थ्य आहे. ह्यातून सांगायचं काय, किती जरी दृष्टचित्त पहा ते किती मलिन होते, किती चित्त मलिन होते त्यांचं. त्या महिलेच्या नादामध्ये त्यांनी सर्व जीवन व्यतीत केलं. पण सांगायचं तात्पर्य, तुमचं किती जरी चित्त मलिन असं, जर तुम्ही त्या भगवंताचं नामस्मरण जर केलं तर तो भगवान परमात्मा काय करतो, जसा आपला आग्नीला स्पर्श लागल्यावर अग्नी आपल्याला जाळतो, तसंच तो भगवान परमात्मा आपले सर्व पाप काय करतो, नष्ट करतो. विठ्ठल विष्णू पुराणामध्ये एक प्रमाण आहे, ज्ञात अज्ञातो वापी वासुदेवस्य कीर्तना तत् सर्व विलय म्याती तोयस्तम लवनम्या. ज्ञात अज्ञातो वापी. जर आपल्याला माहीत आहे हे भगवंताचं नाव आहे, जर आपण भगवंताचं नाव घेतलं, तर जर आपल्याला माहीत नाही भगवंताचं नाव आहे, तरी पण त्या भगवंताच्या कीर्तनाने कसं पाप नष्ट होतं. ज्याप्रमाणे आपण पाण्यामध्ये
तत् सर्वं विलयम्याति तोयस्थं लवणम्यथा. ज्याप्रमाणे आपण पाण्यामध्ये मीठ टाकल्यावर जसं मीठ विरघळून जातं तसंच आपले पाप काय होतात, नष्ट होतात. जाणीवने निव भगवंती नाही, जाणीवने निव भगवंती नाही, जाणीवने निव भगवंती नाही, जाणीवने निव भगवंती नाही. हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा, हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा, हरि उच्चारणी पाहे मोक्ष सदा, हरि उच्चारणी पाहे मोक्ष सदा. मी आत्ता ही कथा सांगितली आहे. काही जणांनी ही कथा तुळशीदास महाराज यांच्या जीवनाविषयी ऐकलेली आहे, पण त्यांची ही कथा अशी नाही. ही बिल्वमंगलजी या भक्ताची ही कथा आहे. विठ्ठल विठ्ठल ज्ञात अज्ञातो आपे. पहा, ह्यावर एक कथा सांगतो. भागवतामध्ये एक भक्त आहेत अजामिळ. ते पण असेच होते, ब्राह्मण कुटुंबातले होते, पण ते पण काही संगतीने ते पण असेच वाईट झाले आणि त्यांचे 84 वर्षे असेच व्यर्थ गेले. भगवंताचं नाव नाही, कधी काहीच नाही, सगळं जीवन आपलं व्यर्थ गमवलं. पण त्यांनी एक असं कार्य केलं की आपल्या एका मुलाचं नाव काय ठेवलं होतं, नारायण. त्यांनी आपल्या एका मुलाचं नारायण ठेवलं होतं. त्यामध्ये त्यांची एवढी प्रीती होती, एवढा मोह होता त्यांना, की त्याला भोजन खाऊ घालत असे, त्यांना पाणी आणून देत असे, वगैरे वगैरे ह्या सर्व क्रिया ते करत असे. एवढी त्यांची प्रीती होती त्यामध्ये. पण त्यांना मरतेवेळी तो पुत्रच, त्या पुत्राचं नावच त्यांच्यासमोर दिसायचं, तो पुत्रच दिसायचा. जर तो पुत्र जर त्यांच्या समोर जर नसला तर ते नारायण नारायण करत इकडे तिकडे फिरत असत. त्यांना माहीत नाही हे भगवंताचं नाव आहे, पण मरतेवेळी त्यांच्या मुखातून काय झालं, हा या भगवंताचं नामस्मरण घडलं, नारायण. असे 4 यमदूत आले आहेत. 11 विकराळ त्यांचं स्वरूप त्या अजामिळाला घेऊन जाण्यासाठी आलेत. पण त्याच क्षणी त्या यमदूताला घाबरून त्या अजामिळाने त्याच्या छोट्या मुलाचं, ज्याचं नारायण नाव होतं, त्याचं नाव घेतलं. त्या क्षणी त्या ठिकाणी भगवंताचे दूत आले आणि भगवंताचे दूत त्यांना घेऊन गेले. सांगायचं तात्पर्य, जर आपल्याला माहीत असो अथवा नसो, जरी आपण त्या भगवंताचं नाव जर घेतलं, जर आपल्या मुखातून आलं, तर ज्याप्रमाणे पाण्यामध्ये आपण मीठ टाकल्यावर जसं विरघळतं, तसं आपले संपूर्ण पाप काय होतात, नष्ट होतात. विठ्ठल नामावर जर विचार केला तर अजून काही आपल्याला भरपूर बोलता येईल, पण आपला समय पहा. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. जर तुम्ही आवडीने, भावाने आणि प्रेमाने जर त्या भगवंताचं नामस्मरण जर केलं, तर तो भगवान परमात्मा काय करतो, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तुझी संपूर्ण चिंता काय आहे, त्या भगवंताला आहे. पहा, चिंता या शब्दावर काय आहे, एक अनुसार आहे. चिंता आणि चित्ता फक्त अनुसाराचा फरक आहे. चिंता ही आपल्याला जिवंतपणे जाळते आणि चित्ता ही मेल्यावर जाळते. कशाची पण आपण चिंता करतो, ह्याचं कसं होईल, त्याचं कसं होईल. अरे तू भगवंताचं नाव घे ना, बाकी सर्व काही होऊन जाईल. झालं. तो भगवान परमात्मा तुझी चिंता तर करतोच, पण या संपूर्ण जगाची चिंता करतो. अभंगाचं 3रं चरण. सकळ जीवांचा करी तो सांभाळ, सकळ जीवांचा करी तो सांभाळ, सकळ जीवांचा करी तो सांभाळ, सकळ जीवांचा करी तो सांभाळ. तुझ मोकलीला
लोकांचा करीतो सांभाळ, तुझं मुकली ऐसे नाही. तुझा तर सांभाळ करतोच तो भगवान परमात्मा, पण या संपूर्ण जगाचा काय करतो? सांभाळ करतो. पहा, या जगामध्ये 84 लाख योनी आहेत. या संपूर्ण ज्या योनी आहेत त्या संपूर्ण योनीचं काय? हा भगवान परमात्मा रक्षक करतो. पहा, आता ह्या दिवसात हे संपूर्ण झाडं काय होतात? जळतात. मग त्यांना चैत्र महिन्यामध्ये काय? पालवी फुटते. त्या झाडाला आम्ही जाऊन पाणी घालतो का? नाही. पण तो भगवान परमात्मा त्या झाडाची पण चिंता करतो, तर तुझी का चिंता करणार नाही? विठ्ठल या संपूर्ण जगाची काय? ह्याचा विचार जो आपला स्वामीजीने जो विचार रत्नाकर हा ग्रंथ लिहिला आहे, त्यामध्ये या 84 लाख योनीवर भरपूर काही 2-4 श्लोक आहेत. ते सांगायला आपल्याकडे टाईम नाही. जर दुसऱ्या वेळेस एखाद्या वेळेस टाईम जर भेटला तर त्यावर आपण विचार करू. या संपूर्ण जगाचा काय? भगवान परमात्मा विचार करतो. विठ्ठल या संपूर्ण जगाचा विचार करतो, मग तू कशाला कोणत्या गोष्टीचा खेद करतो? अभंगाचा 2 चरण. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जानत, पती लक्ष्मीचा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जानत, पती लक्ष्मी नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. तो कोणत्या गोष्टीचं दुःख करतो? तो भगवान परमात्मा पती लक्ष्मीचा जाणत असे. तो भगवान परमात्मा सगळं काही जाणतो, मग तू कशाला कोणत्या गोष्टीचा खेद करतो? पहा, राजा हरिश्चंद्र यांना स्वप्नामध्ये येऊन विश्वामित्र ऋषीने आपलं संपूर्ण राज्य काय? दान मागितलं. दान मागितलं. दुसऱ्या दिवशी ते विश्वामित्र ऋषी त्या राज्यात आले आणि हा राजा हरिश्चंद्रला म्हणाले, तुम्हाला 3 तोळे सोनं दे. राजाने सांगितलं, तू काय कर, ते सेवक जा तिजोरीमधून 3 तोळे सोनं घेऊन ये. विश्वामित्र यांना क्रोध आला. म्हणले, कोणाचं सोनं देत असतो? तू तर हे स्वप्नामध्ये दान केलं आहेस ना. मग ते काय म्हणाले, जो दाता आहे ना त्याचे सर्व अधिकार त्याकडे असतात. हे तुमचं आहे, हे सर्व तुम्हाला. पण आमच्याकडे जे काय आहे, मी, माझी पत्नी आणि माझा मुलगा जो रोहिदास, यांना भरपूर असे कष्ट सहन करावे लागले, तरी यांनी कशाचा खेद नाही केला. तर आपण कशाला खेद करतो? तो भगवान परमात्मा सर्व जाणतात ना. विठ्ठल 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 आपलं वारकरी संप्रदायाप्रमाणे आपलं भजन करू. ढोबार कुमारी ढोबार कुमारी हरे हरे ढोबार कुमार ढोबार कुमार हरे जय ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार
टाईम संपलेला आहे. बोलण्याकरता भरपूर अजून 2-3 चरण राहिलेले आहेत. जर पुढे एखाद्या वेळेस जर टाईम भेटला तर आपण त्यावर विचार करू. असंच आपलं त्यानंतर पुढलं जे ज्ञानेश्वर माऊली भजन आहे ते करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली. झालेली सेवा माऊलींच्या चरणी, स्वामीजीच्या चरणी आणि आधी करून सर्व संतांच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी विठ्ठल जय जय विठ्ठल.